इचलकरंजीमध्ये न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या कारभारावर सध्या गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना विमा कंपनीकडून वेळेत भरपाई दिली गेली नाही। इचलकरंजीतील 2017 सालच्या अपघात प्रकरणात विमा कंपनीकडून हलगर्जीपणा करण्यात आला। कोर्टाकडून ऑगस्ट 2024 मध्ये नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला। मात्र कोर्टाच्या आदेशानंतर 17 महिने उलटून सुद्धा विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली गेली नाहीये। त्यामुळे संबंधितांनी वसुलीसाठी अर्ज दाखल केलाय। इचलकरंजी जिल्हा न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी 12 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीच्या जंगम मालमत्तेवर जप्ती आणण्याचे सुद्धा आदेश दिलेत। शेवटी 18 फेब्रुवारीला कोर्ट बेलीफ मार्फत जप्तीची कारवाई सुरू असतानाच विमा कंपनीनं नुकसान भरपाईची रक्कम NEFTद्वारे न्यायालयामध्ये जमा केली आहे आणि या सगळ्या प्रकारामुळे सरकारी पैशांचा अपव्यय झाल्याचा आरोप सुद्धा आता विमा कंपनीवर केला जातोय। माझे पती 13 जानेवारी 17ला टँकर ह्याच्यात अपघातात मयत झाले होते, म्हणून नुकसान भरपाईसाठी कोर्टात मी केस दाखल केली। माझी केस बी कोरे चालवत होते। माझे विरोध न्यू इन्शुरन्स कंपनीचे माझी केस दंडगे वकील चालवत होते। 7 वर्षे चालवूनही त्यांनी मला नुकसान भरपाई दिली नाही। माझ्या केसबद्दल टाळाटाळ करू लागले, म्हणून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने दुसरा वकील नेमला। त्यांनी 1 वर्ष काढून माझा निकाल लागून 17 महिने मला नुकसान भरपाई दिली नाही। त्यासाठी माझ्यासाठी कोरे वकिलांनी भरपूर प्रयत्न केले। दी न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीवरती जप्तीची नामुष्की आली, याला कारण एकच आहे की 2017 साली दावा दाखल केला आणि त्याचा निकाल 2024ला झाला। निकाल झाल्यानंतर सुद्धा विमा कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्या वकिलांनी दुर्लक्ष केले पैसे भरायला आणि जप्तीची नामुष्की आली। यापूर्वी सुद्धा एक खटला आहे की 470-12 याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 9 वर्षे अपघातातील वाहनाची पॉलिसी उतरवलेली असताना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने व त्यांचे वकील SK दंडगे यांनी पॉलिसी नाही असे सबसेल कोर्टामध्ये 9 वर्षे रेटून लावले आणि सांगितलं। परंतु 9 वर्षानंतर न्यायालयाच्या निदर्शनास वाहनाच्या मालकाने असं आणलं की ही पॉलिसी आम्ही उतरून पैसे देऊन पॉलिसी घेतलेली आहे। त्यानंतर न्यायालयाला इन्शुरन्स कंपनी ही न्यायालयाची सुद्धा दिशाभूल करते हे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे चेअरमन व सर्वांना बोलवून घेऊन नोटीस काढून त्याचा पर्दाफाश केला व विमा कंपनीची चूक लक्षात आल्यानंतर विमा कंपनीस 2 लाखाचा दंड केला। विमा कंपनीचे पैसे हे सार्वजनिक पैसे आहेत आणि पब्लिक मनीचा हा अपव्यय जाणून बुजून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी व त्यांचे वकील ॲडव्होकेट SK दंडगे हे बऱ्याच वर्षापासून करत आहेत। त्यामुळे एखाद्या खटल्यामध्ये 34 लाखाचा दावा दाखल केला तर त्यामध्ये 29 लाख व्याज द्यायला लागते आणि दिलेलं आहे हे SK दंडगेंच्या फक्त निष्काळजीपणामुळे व कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडून आलेलं आहे।